अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रांत मंत्री। आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा या येऊन ठेपलेल्या आहेत, तरी पण अनेक गोंधळ या परीक्षांमध्ये सध्या चाललेले आहेत। आणि याच अनुषंगाने जे फॉरेन्सिक सायन्सच्या जे इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आहे यांच्या परीक्षांमध्ये एवढे गोंधळ, परीक्षा पुनर्मूल्यांकनामध्ये एवढा गोंधळ दिसून आला आहे की अक्षरशः त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना 0 मार्क्स हे या परीक्षा विभागातर्फे देण्यात आले। यांचे जे परीक्षा रिचेकिंगचे फोटोकॉपीज आम्ही जेव्हा मागवले तेव्हा असं दिसून आलं की जे 5 पेपर आहेत हे जवळपास एका प्राध्यापकाने चेक केलेत। आणि असं बघत असताना त्यांच्या त्या पेपरमध्ये अनेक अशा लिहिलेल्या प्रश्नांना, जे की 10 मार्काचे प्रश्न होते, त्यांना काठा मारण्यात आल्यात। असे अनेक गोंधळ BBAचे असतील, फॉरेन्सिकचे असतील, लॉचे असतील, अशा परीक्षांमध्ये दिसून येतात। वारंवार देखील आज परीक्षा संचालकांना 3ऱ्या वेळा आम्ही हे निवेदन आंदोलनाच्या मार्फत घेऊन येतो, तरी पण आमचा अद्यापही एकही प्रश्न सुटलेला नाही आहे। BBAच्या विद्यार्थ्यांचे पेपर होऊन पण कित्येक दिवस झाले, 2ऱ्या सेमिस्टरचे पेपर येऊन ठेपले आहेत, तरी परीक्षा संचालकांना अजूनही जाग येत नाही आहे। ते आम्हाला उत्तर देत आहे की 2 दिवसानंतर या विषयाची आम्ही बैठक लावू, परंतु बैठक लावून जर विद्यार्थ्यांच्या परीक्षा जे आपण आहेत बॅकलॉगचे पेपर आहेत हे तुम्ही परीक्षा जे बैठक लावून सोडवणार आहात का, असा प्रश्न या सर्व विद्यार्थ्यांना पडतो। या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थ्यांचा जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत इथे बसून राहील, या ठिकाणी ठिय्या आंदोलन करेन। परीक्षा संचालक जोपर्यंत खाली येत नाही आणि हे निवेदन आमच्याकडून घेत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन या ठिकाणी संपवणार नाही आणि या विद्यार्थ्यांच्या न्यायहितासाठी आम्ही इथे नेहमीच लढत राहू। आणि हे जे एकंदरीत विद्यापीठाचा जो भोंगळा कारभार चाललाय त्याला उघडकीस केल्याशिवाय विद्यार्थी परिषद शांत बसणार नाही। धन्यवाद। परीक्षा संचालक नाही, ABVPचे जे हे विद्यार्थी खाली परीक्षा विभागाच्या समोर आलेले आहेत, ह्यांचं निवेदन आम्हाला 5 तारखेला प्राप्त झालं। त्याच्यावर आम्ही ह्यांच्या निवेदनात असं म्हणलेलं होतं की BBAचा एक विषय व फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर सिक्युरिटी ह्याचे काही उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन व्यवस्थितपणे झालेलं नाही, असं या विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हणलेलं आहे। आम्ही BBAचे उत्तरपत्रिका तपासणी करून घेतलेले आहेत। 12 तारखेपर्यंत त्यांना मी वेळ दिली होती की मी त्याच्या पहिले त्यांचे निकाल जाहीर करेन। आमचे निकाल रेडी आहेत, ते मी आता उद्या सुट्टी आल्या कारणाने मी 11 तारखेला ते जाहीर करणार आहे। दुसरं त्यांचं निवेदन होतं की फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर सिक्युरिटीला मूल्यांकन व्यवस्थित झालेलं नाही, म्हणून पुनर्मूल्यांकनाची जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये पुनर्मूल्यांकनासाठी फोटोकॉपी व रिव्हॅल्युएशन असे 2 प्रोसेसमध्ये त्यांना 300-350 रुपये काही फीस भरावी लागते। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ही फीस भरणार नाही। आता हा धोरणात्मक निर्णय असल्या कारणाने, पॉलिसी डिसिजन असल्या कारणाने आम्ही हे निवेदन त्यांचं बोर्ड ऑफ एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या समोर प्रेझेंट केलं आणि 8 तारखेला आमची बैठक झाली। 8 तारखेला पुनर्मूल्यांकनाचे फीस ही विद्यार्थ्यांना माफ करता येणार नाही, त्यांना ही फीस भरावीच लागेल। आता ह्याचे कारण काय होते की जेव्हा आपल्याला पुनर्मूल्यांकन करावं लागतं तेव्हा आपल्याला सब्जेक्ट एक्सपर्ट बोलवावे लागतात, आणि ज्या व्यक्तींनी, ज्या प्राध्यापकांनी तो पेपर तपासलेला असतो त्याच प्राध्यापकाला आपण ते पेपर देत नाही, आपण दुसऱ्या प्राध्यापकांना बोलवतो। तर जर हे जे रेम्युनरेशन आहे दुसऱ्या प्राध्यापकांना, TADA जो त्यांचा असतो, जे खर्च पुनर्मूल्यांकनामध्ये लागलेला असतो तो खर्च आपल्याला ह्या परीक्षांच्या फीस मधून घेणे अपेक्षित असतं। जर हे सगळे पुनर्मूल्यांकन आपण फ्रीमध्ये करून देऊ नये असं मंडळाचा निर्णय आलेला आहे। मी हाच निर्णय आज विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी त्यांना वारंवार मेसेज पाठवलेला आहे खाली आमच्या सिक्युरिटी मार्फत, आमच्या ऑफिस सुपरिटेंडेंट मार्फत, पण विद्यार्थ्यांनी माझ्याशी भेटायसाठी नकार दिला आहे। त्यांचं म्हणणं आहे की सगळेच्या सगळेच विद्यार्थी मला येऊन भेटतील। मला असं वाटतं की जे डेलिगेशन घेऊन आलेले आहेत, जे त्यांचे लीडर्स आहेत, जे विद्यार्थी लीडर्स आहेत, त्यांनी माझ्याशी येऊन
चर्चा करावी. मी त्यांना BOEचा निर्णय त्यांना सांगेन, काही 4 गोष्टी समजून सांगू शकते, पण त्यांनी भेटायला नकार दिलेला आहे. एक मी पहिले सरांचा हे देते की सरांच्या प्रश्नाचं उत्तर देते की पुनर्मूल्यांकन मूल्यांकन आमचं व्यवस्थित झालं नाही. आता हे विद्यार्थी त्यांची उत्तरपत्रिका बघून सांगतात, पण हे जे उत्तरपत्रिका तपासणारे प्राध्यापक असतात ते त्यांच्या विषयानुसार पेपर तपासत असतात. आम्ही 2 प्राध्यापकांकडे त्यांनी आणलेल्या ज्या उत्तरपत्रिका होत्या त्यात जे त्यांनी मला त्या दिवशी सॅम्पल कॉपीज आणल्या होत्या, त्या सॅम्पल कॉपीज मी 2 गव्हर्नमेंट कॉलेजच्या प्राध्यापकांना दाखवल्या आणि त्याच्यामध्ये त्यांचं पण मी से घेतला. तर त्यांच्या हिशोबाने असं लक्षात आलेलं आहे की पेपर चुकीच्या तपासण्यात आलेले नाहीये. असं नाहीये की विद्यार्थ्यांनी आणलं आणि आम्ही केलं नाही. आम्हाला एक एक्सपर्ट कमिटी लागते. एक्सपर्ट कमिटी आम्ही 2 प्राध्यापकांची तिथं मी त्यांच्याकडनं तपासून घेतले ते. त्यांचं म्हणणं आहे असं नाहीये की उत्तरपत्रिका व्यवस्थित तपासण्यात आलेली नाही. मग विद्यार्थी म्हणतायत उत्तरपत्रिका व्यवस्थित तपासल्या नाही, प्राध्यापक म्हणतात तपासल्या. असं करत असताना जोपर्यंत माझ्याकडे फीस भरल्या जात नाही मी मूल्यांकनाला पुढे प्रोसीडच करू शकत नाही. या विद्यार्थ्यांनी एक दुसरं प्रोव्हिजन आमच्याकडे असं असतं, एरवी पण असतं, जर पुनर्मूल्यांकनामध्ये ही फॅसिलिटी दिलेली आहे, पुनर्मूल्यांकनाचा फॉर्म भरला ह्याचा अर्थ विद्यार्थी पासच होतो असा होत नाही. त्याच्यामध्ये त्याचे मार्क कमी होऊ शकतात, एखाद्या जास्त होऊ शकतात. जास्त झाले तरी 10% वाढले पाहिजे म्हणून बेनिफिट होतं असं पण होतं. असे या प्रकारचे त्याच्यामध्ये विविध रूप आहेत त्या इव्हॅल्युएशनचे. असं करत असताना आपण त्यांना फीस घेतल्याशिवाय कसं पुनर्मूल्यांकन करायला जाणार मी? पुनर्मूल्यांकनामध्ये ज्या विद्यार्थी पास होतील अशा सर्व विद्यार्थ्यांची फीस ही रिफंड करण्याचं प्रोव्हिजन आहे. परंतु या फीस कॉलेजने आम्हाला मागणं अपेक्षित आहे. कॉलेजने आम्हाला सांगितलं पाहिजे की आमच्या कॉलेजचे 10 मुलांचे पुनर्मूल्यांकनामध्ये मार्क वाढलेले आहेत म्हणून ह्यांची, किंवा पास झालेले आहेत म्हणून ह्यांची फीस आम्हाला रिफंड करण्यात काहीच केलेलं नाहीये. त्यांची मागणी आहे, त्यांना फोटोकॉपी दिलेल्या आहेत. फोटोकॉपी नंतर जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो, सगळेच मुलं फोटोकॉपी घेतात मॅक्झिमम, पण सगळेच पेपर आम्ही तपासतो का? नाही. जे विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी मागणी करतात त्यांचेच पेपर पुनर्मूल्यांकन. तर मुलांना हे समजून सांगण्यासाठी विद्यार्थ्यांनी यावं अशी माझी अपेक्षा आहे. पण विद्यार्थी येतच नाही.